नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे। तर पीक विमा कंपनीकडून किती कोटी रुपये शेतकऱ्यांना प्राप्त झाले त्या संबंधित व किती कोटी रुपयाचा नफा हा तब्बल पीक विमा कंपनीने आपल्या पोटामध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी नेता ओमराजे निंबाळकर यांनी दणदणीत त्या संपूर्ण सभागृहाला पीक विम्या संदर्भामध्ये कसं हादरलं गेलेलं व आकडेवारी कोणती आहे व किती किती हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी या संदर्भात संपूर्ण माहिती। त्यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ हा पूर्ण बघावा, जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण पीक विमा संदर्भामध्ये माहिती मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भासाठी व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे लवकर अदा व्हावे व जे खरंच जाचकटी आहे त्या सर्व काढून टाकाव्या व शेतकऱ्यांच्या घामाचे दाम त्यांना मिळण्यात यावे यासाठी ओमराजे निंबाळकर खासदार शेतकरी नेते चांगलेच कळले। तर त्या आकडेवारीनुसार आपण पाहूया की किती कोटी रुपये हे विमा कंपनीच्या खात्यामध्ये गेले व किती कोटी रुपये शेतकऱ्यांना फक्त प्राप्त झाले त्या संबंधित संपूर्ण माहिती। तर शेतकरी मित्रांनो, 2016 ते 2023 या कालावधी महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विम्या संदर्भामध्ये किती कोटी रुपये आता पीक विमा कंपनीच्या खात्यात गेले तर बघा, केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा ह्या तिन्ही हिस्सा मिळून 33,060 कोटी रुपयाचा प्रीमियम पीक विम्याचा हा भरला जातो की शेतकऱ्यांचा जे नुकसान होते क्लेम करतात त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी। तर तिन्ही हिस्स्यापैकी तर पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना क्लेमचे पैसे किती कोटी रुपये वितरित करण्यात आले महाराष्ट्रात बघा, 23,874 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना प्रीमियम म्हणून देण्यात आलेले आहे। तर यामध्ये पीक विमा कंपनीने किती कोटी कमवले बघा, 9,186 कोटी रुपयाचा नफा तब्बल 2016 ते 2023 या कालावधीमध्ये इतक्या कोटी रुपयाचा नफा हा पीक विमा कंपनीने कमवलेला आहे। तर शेतकऱ्यांना प्रीमियम भरण्यासाठी किती हजार रुपये मदत देण्यात येते तर बघा, हेक्टरी केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा व शेतकऱ्यांचा हिस्सा हा संपूर्ण मिळून एका हेक्टरसाठी 18,000 रुपयेचा प्रीमियम हा ठरवला जातो। पण एक हेक्टरी 18,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केल्याचं अद्यापही दिसलं नाही किंवा कोणी बोललं गेलं नाही। तर यासाठी तिन्ही हिस्से मिळून केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा व शेतकऱ्यांचा हिस्सा मिळून 18,000 रुपये हा प्रीमियम मदत म्हणून दिला जातो। मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची मदत हे पीक विमा करत आहे, हे जडजडीत वास्तव आहे आणि यामध्ये सरकार देखील आपलं तोंड मारून चुपचाप बसत आहे। त्यानंतर खरीप पीक विमा 2023 आचारसंहिता असताना देखील यांनी परिपत्रक काढले। लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता सुरू होती, त्यामध्ये 30 एप्रिल 2023ला परिपत्रक काढलं। त्या परिपत्रकामधून शेतकरी हा जाचकटीमुळे रखडला गेलेला व त्या परिपत्रकाच्या आधारावरच अनेक शेतकऱ्यांच्या क्लेम हा पात्र ठरत नाही आहे, कारण ते हे केंद्र सरकारनं काढलेलं परिपत्रक। यासाठी खासदार काय म्हणतात की हे परिपत्रक बदलवण्यात यावं किंवा याच्यामध्ये धोरणात्मक बदल करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या क्लेमचे पैसे त्वरित व लवकर व सुलभ पैसे खात्यामध्ये त्यांच्या जमा व्हावे। त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी 7,53,382 शेतकरी पीक विम्यासाठी खरीप हंगामामध्ये पात्र झाले होते। त्यापैकी अद्यापही शेतकऱ्यांना 5,19,273 शेतकऱ्यांना पीक विम्याचे क्लेमचे पैसे अद्यापही मिळाले नाही। बार्शी तालुक्यात 88,560 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता आणि पात्र झाले होते, त्यांना अग्रिम मिळाला, पण एवढ्या शेतकऱ्यांना बाकीचे रक्कम अद्यापही खात्यामध्ये वर्ग न झाल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले। त्यानंतर औसा तालुक्यामध्ये 1,27,381 शेतकरी पात्र असून 33,000 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचे पैसे मिळाले नाही। त्यानंतर निलंबामधील 1,43,560 मधून पात्र शेतकऱ्यातून 49,000 शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही। जे शेतकऱ्यांसाठी परिपत्रक काढलं होतं खरीप हंगाम 2023चं 30 एप्रिलला, ते परिपत्रक रद्द करण्यात यावं, त्यामध्ये धोरणात्मक बदल करण्यात यावं व जे 18,000 रुपये प्रीमियम शेतकऱ्यांसाठी तिन्ही हिस्सा, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा शेतकरी हिस्सा
असा म्हणून हेक्टरी 18,000 रुपये जो प्रीमियम भरला जातो तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा, अशी देखील मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केलेली आहे। सरकारमध्ये बहुतेक खासदार आमदार पण अद्यापही पीक विम्या संदर्भामध्ये एकही आमदार व खासदार आवाज उठवल्याचे चित्र हे आपल्याला दिसत नाही। कारण सर्व पैशापोटी गाजर दाखवून व चुपचाप बसणारे नेते मंडळी दिसत आहे। आता फक्त एकच 2023 नंतर 2024च्या संसदेमध्ये एकच नेता याने आवाज उठवला, तो म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी। याच्यापूर्वी एकही नेता पीक विम्या संदर्भामध्ये सर्वांना माहीत आहे की पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही वर्ष लोटून गेले नाही। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, कापूस गेला, सोयाबीन गेली, धान गेला, तूर गेलं, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायला अद्यापही एकही खासदार संसदेमध्ये अजिबात कडालेला दिसला नाही। फक्त हा एकच खासदार आहे व आमदार एकही याच्यापूर्वी कोणती कडाले नाही। त्यांना जाचक व संपूर्ण माहिती असून देखील पीक विम्या संदर्भामध्ये एकही आमदार खासदार बोलायला तयार नव्हते। हा एकच शेतकरी पुत्र होता यांनी आवाज उठवलेला। आता बघूया याच्यामध्ये जर 30 एप्रिल 2023च्या परिपत्रकामध्ये जर बदल झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा क्लेमचे पैसे मिळण्यामध्ये थोडंफार काही ना पण सोपं जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर हा आवडला असेल शेतकरी पुत्रा, तर आपण नक्कीच लाईक व सबस्क्राईब जरूर करा। तोपर्यंत धन्यवाद।